प्रिय जनिका. तू एक अमराठी भाषिक असून सुद्धा ज्या पद्धतीने ते उत्तम लिहिलेलं आहेस आणि ज्या पद्धतीने वाचलेस त्यासाठी खरं तर तुझं कौतुक करायला पाहिजे. मला माझी आईची परत आठवण आली. ती बरत होती आणि मतलब माझे डोळे नाही थांबते असं झालं. मी ते बघत होतो म्हणूनच मी तुला तुझ्याशी बोलायचं होतं. ती माझ्यासाठी सगळे संसार आहे. बस एवढी सांगू शकते. काय सांगशील आईबद्दल अजून? मतलब ती सर्वश्रेष्ठ आहे माझ्यासाठी. मतलब भगवान कधी मी नाही जाणार ना, मी तिकडे तिचे पाय पडले. मी कुठे चारधामला नाही जाणार, मी तिचे चारधाम जरूर करेल, मला असं वाटतं. वा ताई, खरंच खूप खूप छान बोलतेस. मग अशी पत्र ती वाचत होती, तुझे डोळे पाणवले होते. आज तू तुझ्या आईबद्दल बोलते. काय झालं बाळा? आजीची आठवण येते. एक सांगू का, आजी आहे ना, आजी असते तशी. आज तू तुझ्या आजीबद्दल बोलते, मला माझी आजी आठवली. तेव्हा लवकरात लवकर परीक्षा संपलीच आहेत ना, तुझ्या आजीकडे जायचं आणि मस्त मनसोक्त खेळायचं आणि आजीच्या बटव्यातल्या ना सगळ्या गोष्टी घ्यायच्या. हां, एक छानस स्माईल दे बरं. किती गोड. ओके, हां, तर तुझं नाव सांग पूर्ण. आराध्या ओमकार शेंडे. कोणासाठी पत्र लिहिलेस तू? माझ्या आबांसाठी. आबांसाठी म्हणजे आजोबांसाठी लिहिलेस? हां. ओ, पण आजोबांनाच का लिहावं असं वाटलं पत्र तुला? ते मला खूप खेळतात माझ्यासोबत. अच्छा, अभ्यास सोबत मला अभ्यास करून घेतात तू? हो. आणि ते नेहमी बोलतात की अभ्यासामध्येच नंबर काढायचा. म्हणजे सगळे बोलतील आराध्या आराध्या. सगळ्यांना असं वाटायला पाहिजे की मीच आराध्यासोबत बसणार. सगळे भांडण करायला पाहिजे, नाही मला आराध्यासोबत बसायचंय. वा, आम्हाला आजोबांसाठी लिहिलं पत्र नक्कीच ऐकायला आवडेल. वाच बघू. प्रिय आबा, आबा तुम्ही आता 80 वर्षाचे व्हाल, पण मला तुमचे हे वय कधी दिसतच नाही. तुम्ही मला नेहमी माझ्या एवढेच वाटता. आबा, एक दिवस मला आठवतो की मी जानेवारी 22 मध्ये अचानक मला उलटी आणि लूज मोशन होत होते, पण काही केल्या थांबतच नव्हते. तुम्ही गावी होतात. तुम्ही मला व्हिडिओ कॉल वरून पाहिलं आणि तसेच तुम्ही एसटी मध्ये बसलात आणि मुंबईत आलात. असे माझे प्रेमळ आबा. खूप खूप प्रेम आणि प्रेमाने मानाचं दंडवत. तुमची आराध्या. तुला माहिती आहे का किती सुंदर पत्र लिहिलेस तू आजोबांसाठी आणि ती इतकी गोड वाचत होतीस ना, एकदम असं मग्न होऊन गेलो तू पत्र वाचत असताना. एवढे फेवरेट आहेत तुझे आजोबा. हां. काय सांगशील अजून आजोबांबद्दल तुझ्या? पण माझ्या आजोबांना खूप खेळतात माझ्यासोबत. अच्छा. पण आबा बोलतात कशामध्ये पण पार्टिसिपेट केलं, नंबर नाही आला चालेल, पण अभ्यासामध्ये पहिला नंबर आला पाहिजे. पार्टिसिपेट करणं महत्त्वाचं. आणि जर मी पार्टिसिपेटमध्ये हरली तरी कौतुक करतात आणि जिंकली तरी कौतुक करतात. वा, असंच असायला पाहिजे. हा की नाही, मुलांना असं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते प्रोत्साहन आपल्याला आजी आजोबाच देत असतात. हो की नाही? हां. खूप गोड आणि खूप गोड पत्र लिहिलेस तू आजोबांसाठी आणि तुझ्यावर ज्या पद्धतीने वागतात, बोलतात, खेळतात, तुझी काळजी घेतात, तुझे लाड पुरवतात, याची तुला जाणीव आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. माहिती आहे का छोटी ताई? हां. मग आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी संस्कार फार महत्त्वाचे असतात जे आईने तुझ्यावरती केलेले आहे. हां. आणि म्हणून मला आईशी बोलायचे. आई, काय सांगशील? आज ती पत्र वाचत होती, आजोबांना तिने पत्र लिहिले. आजोबा म्हणजे तिचे खूप फेवरेट आहेत. म्हणजे ती अगदी लहान असल्यापासून तिचा प्रत्येक संस्कार हा त्यांचा आहे. त्यामुळे मलाही त्यांचं म्हणजे हेवा वाटतं दोघांचं प्रेम बघून. त्यामुळे आबांचं आणि तिचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि त्यांना असंच खूप आयुष्य मिळो. नक्कीच नक्कीच ताई. नाही पण खरंच खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलून सुद्धा आणि ताई तुमच्याशी सुद्धा बोलून खूप छान वाटलं. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके. आणि पत्र मनातलं या भागानंतर आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला आणि बघणार आहोत की आता ह्या शेवटच्या खेळामध्ये कोण होते विजेती जोडी जी होणार आहे धुरंधर जोडी. काही होणार तू धुरंधर जोडी होणार? हो, कोणाला नाही होऊ देणार.
ठीक आहे बाबा. ओके लेट सी. ओके हळू. ओके ताई होणार धुरंधर जोडी. ये बात ही ताई म्हणते मी होणार धुरंधर जोडी. ती कोणावर गेली, बाबांवरती गेली जास्त की आईंवरती? बाबांचा आवाज एवढा नाहीये. म्हणजे आई पण असं करते. आवाज माझा. हा, बाबा काय बोलले की मी नाही जाणार असं बोलते. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. काय करायचं, 1 2 3 म्हटल्यानंतर हे जे प्लॅस्टिकचे तुकडे